मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांच्या पराक्रमाच्या गाथा, त्यांनी जिंकलेले गडकिल्ले आणि त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य हा आपल्या सगळ्यांच्या अभिमानाचा विषय आहे. तसंच आपल्याला हेही माहीत आहे की महाराजांच्या 8 पत्नी होत्या. त्यातल्या महाराणी सईबाई आणि महाराणी सोराबाई यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. सईबाईंचं प्रेमळ रूप आणि सोराबाईंची राजकीय समज आपण इतिहासाच्या पानात वाचली आहे. पण या 2 महाराणींशिवाय इतर 6 पत्नी कोण होत्या, कुठल्या होत्या आणि महाराजांनी हे 8 विवाह का केले, हाच इतिहास आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विवाह हे केवळ कौटुंबिक सोहळे नव्हते, तर ते स्वराज्याच्या सीमा विस्तारण्यासाठी आणि विखुरलेल्या मराठा सरदारांना एका सूत्रात बांधण्यासाठी रचलेले राजकीय मैत्रीचे धागे होते. त्या काळी मुघल आणि आदिलशाहीसारख्या बलाढ्य सत्तांशी लढताना महाराजांना अंतर्गत पाठबळाची गरज होती. महाराष्ट्रातील निंबाळकर, मोहिते, शिर्के, पालकर, गायकवाड, जाधव आणि इंगळे यांसारखी घराणी जर स्वराज्याशी रक्ताच्या नात्यात जोडली गेली तरच स्वराज्याचा पाया भक्कम होईल, ही महाराजांची दूरदृष्टी होती. म्हणूनच महाराजांनी 8 लग्न केली असं म्हटलं जातं. त्या काळी नाती जोडणं हे राजकीय विश्वास संपादन करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जायचा. म्हणूनच महाराजांनी विविध प्रभावी घराण्यांची सोयरी करून स्वराज्याचा पाया मजबूत केला. महाराजांचा पहिला विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला होता. सईबाईंचा जन्म 1633ला झाला होता. सईबाई या फलटणच्या मुधोजी निंबाळकर यांच्या कन्या. फलटणची निंबाळकर आणि भोसले यांच्यात यापूर्वीही लग्नसंबंध झाले होते. जिजाऊंची आई देखील फलटणच्या निंबाळकर घराण्यातल्या होत्या. त्यामुळे आपल्या मुलाला मुलगी पाहताना त्यांच्या डोळ्यासमोर आल्या त्या म्हणजे सईबाई. यानंतर 1641ला सईबाईंचा आणि शिवाजी महाराजांचा विवाह झाला. सईबाईंपासून महाराजांना 3 मुली झाल्या: सखूबाई, राणूबाई आणि अंबिकाबाई, आणि एक मुलगा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी पुढे इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी आपलं नाव कोरलं. पण संभाजी महाराजांच्या जन्मानंतर सईबाईंची तब्येत बिघडली आणि 1659ला त्यांचं निधन झालं. यानंतर शिवरायांच्या दुसरी पत्नी होत्या सगुणाबाई. सगुणाबाईंचं माहेर कोकण होतं. त्या कोकणातल्या दाभोळच्या शिर्के घराण्यातल्या होत्या. सगुणाबाई आणि शिवाजी महाराजांचा विवाह 1640 किंवा 41च्या दरम्यान झाला होता असं म्हटलं जातं. सगुणाबाईंना एक मुलगी होती, जिचं नाव राजकुंवारबाई असं होतं. त्याचबरोबर महाराणी सगुणाबाई यांच्या मृत्यूची माहिती इतिहासामध्ये उपलब्ध नाहीये. यानंतर शिवरायांच्या तिसऱ्या पत्नी म्हणजे कराडजवळच्या संभाजी मोहिते यांच्या कन्या सोयराबाई. 1652ला सोयराबाईंचं आणि शिवाजी महाराजांचं लग्न झालं. शहाजीराजांच्या दुसऱ्या पत्नी असलेल्या तुकाबाई या सोयराबाईंच्या आत्या म्हणजे संभाजी मोहितेंच्या बहीण. त्यामुळे तुकाबाईंनी शहाजीराजांच्या दोन्ही मुलांना म्हणजे शिवाजी महाराज आणि व्यंकोजी राजांशी आपल्या भावांच्या दोन्ही मुलींची लग्न लावून दिली. पुढे सोयराबाईंना 1665ला दीपाबाई नावाची एक मुलगी झाली आणि 1670ला राजाराम महाराजांचा जन्म झाला. त्यानंतर मात्र सोयराबाई प्रचंड महत्त्वाकांक्षी झाल्या आणि भविष्यात सत्ता आपल्या मुलाला मिळावी असा प्रयत्न करू लागल्या. तसेच स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे भाऊ असल्यामुळे त्याचाही त्यांना फायदा होईल अशी अपेक्षा त्यांना होती. पण त्यांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध टाकलेले फासे चुकीचे पडले. याचबरोबर सोयराबाईंचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याची नोंद इतिहासात नाहीये. पण इतिहासामध्ये सोयराबाईंबद्दल बरंच काही लिहिलेलं आहे. यानंतर शिवरायांच्या चौथ्या पत्नी म्हणजे पुतळाबाई. पुतळाबाई या पालकर घराण्यातल्या होत्या. स्वराज्याचे सेनापती नेताजी पालकर यांच्या त्या बहीण होत्या. पुणे जिल्ह्यातल्या शिरूरजवळ गोड नदीच्या दक्षिणेत असलेलं मौजे तांदळी हे पुतळाबाईंचं माहेर. 1653ला पुतळाबाईंचं राजगडावर महाराजांशी लग्न झालं. पुतळाबाईंनी सदैव शिवाजी महाराजांना खंबीरपणे साथ दिली. सईबाईंनंतर संभाजी महाराजांना देखील त्यांनी सांभाळलं. पण शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पुतळाबाई या शिवरायांचे जोडवे बरोबर घेऊन सती गेल्या आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा अंत केला. त्याचबरोबर रायगडावर त्यांची समाधी आहे असं देखील म्हटलं जातं. यानंतर शिवरायांच्या 5व्या पत्नी होत्या सखवारबाई. शिवरायांचे अंगरक्षक सखोजीराव गायकवाड यांच्या त्या बहीण होत्या. पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातल्या बरेगावच्या नंदोजीराव गायकवाड यांची त्या कन्या होत्या. 10 जानेवारी 1657ला राजगडावर जिजाऊंच्या उपस्थितीत त्यांचा विवाह पार पडला. सखवारबाईंना कमळाबाई नावाची एक मुलगी देखील होती. शिवरायांच्या मृत्यूनंतर आणि संभाजीराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा रायगड मुघलांच्या ताब्यात गेला तेव्हा महाराणी यसुबाई, युवराज शाहू यांच्यासोबत शिवरायांच्या पत्नी सखवारबाई देखील मुघलांच्या कैदेत सापडल्या. पुढे कैदेतच त्यांचा मृत्यू झाला. शिवरायांच्या 6व्या पत्नी म्हणजे काशीबाई.
काशीबाई या जिजाऊंच्या माहेरकडील म्हणजेच जाधव घराण्यातल्या होत्या. काशीबाई या संताजी जाधव यांच्या कन्या होत्या. काशीबाईंचं कुटुंब नेहमीच स्वराज्याच्या सेवेत राहिलं. शिवाजी महाराज आणि काशीबाईंचा विवाह 8 एप्रिल 1657ला राजगडावर झाला. काशीबाईंना अपत्य नव्हतं. त्यांचा मृत्यू 16 मार्च 1674मध्ये झाला आणि त्यांची समाधी रायगडावर आहे असं म्हटलं जातं. यानंतर शिवरायांच्या 7व्या पत्नी गुणवंताबाई होत्या. शिवाजी इंगळे हे गुणवंताबाईंचे वडील होते. त्यांचं माहेर बुलढाणा जिल्ह्यातलं करवंड होतं. गुणवंताबाई आणि शिवाजी महाराज यांचा विवाह 15 एप्रिल 1657ला झाला. शिवरायांच्या सर्वात पहिल्या खळद बेलसरीतल्या लढाईपासून इंगळे घराणं नेहमी सर्व लढाईत अग्रेसर राहिलं. गुणवंताबाईंचे बंधू काधाजी इंगळे हे प्रतापगडावर अफजल वधाच्या प्रसंगी शिवाजी महाराजांच्या बरोबर असणाऱ्या 10 अंगरक्षकांपैकी एक होते. यानंतर शिवरायांच्या 8व्या पत्नी होत्या लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाई या जावळीच्या विचारी कुटुंबातील होत्या. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचे दिवाण असलेले हनुमंतराव मोरे हे लक्ष्मीबाईंचे वडील होते. जावळी ताब्यात घेण्यासाठी आणि जावळीचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी शिवाजी महाराजांनी हनुमंतरावांच्या मुलीशी म्हणजेच लक्ष्मीबाईंशी लग्न केलं. 1656ला छत्रपती शिवाजी महाराज आणि लक्ष्मीबाई यांचा विवाह जावळी प्रांतात झाला. त्याचबरोबर लक्ष्मीबाईंना अपत्य नव्हतं असं म्हटलं जातं. मंडळी, या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 पत्नी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 8 विवाहांच्या इतिहासाकडे पाहताना आपल्याला एक गोष्ट ठळकपणे जाणवते, ती म्हणजे महाराजांचा राजकीय दृष्टिकोन. त्या काळी अनेक लग्न करणं ही फक्त चैन किंवा प्रथा नव्हती, तर ते विखुरलेल्या सत्तेला एकत्र आणण्याचं एक धोरण होतं. निंबाळकर, मोहिते, पालकर, गायकवाड, जाधव, इंगळे, शिर्के आणि मोरे या सर्व बलाढ्य घराण्यांना स्वराज्याच्या परिघात ओढून महाराजांनी आपापसातले हेवेदावे संपवून एकता निर्माण केली. तसेच या प्रत्येक महाराणीने स्वराज्याच्या जडणघडणीत, राजवाड्याच्या व्यवस्थापनात आणि कठीण प्रसंगी महाराजांना साथ देण्याची मोलाची भूमिका बजावली. कोणी शिवरायांच्या निधनानंतर सती गेल्या, तर कोणी मुघलांच्या कैदेत आयुष्य घालवलं. महाराजांनी रक्ताची नाती जोडली. म्हणूनच मराठा तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.